आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 2410 यावर निरूपण पाहणार आहोत. 13 दिवस झाले निश्चय करिता, न पावसी अनंता माये बापा. पाषाणाची खोळ घेऊन बैसलासी, काय हर्षिकेसी झाले तुझवरी आता प्राण मी त्याजीन. आत्या मी घालीन पांडुरंगा, फार विटाबाई धरिली तुझी आस. करीन जीवा नाश पांडुरंगा, तुगा म्हणे आता मांडिले निर्वाण. प्राण हा सांडीन तुझवरी, पाषाणाची खोळ घेऊन बैसलासी, काय हर्षिकेसी झाले तुझ. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, 13 दिवस झाले निश्चय करिता, न पावसी अनंता माये बापा. कारण महाराज त्यांच्या जीवनामध्ये त्यांना भगवंताची प्राप्ती व्हायला तयार नाही. कारण ते सावकार होते, त्या काळामध्ये सावकारकी सोडून दिली. सर्व आहे नाही ती धन लोकाला वाटून टाकलं. मग कधी भामगिरी माळावर, कधी भंडाऱ्या माळावर दररोज जाऊन त्या भगवंताचं चिंतन करायचे. 7, 8, 9 वर्षे त्यांच्या जीवनामध्ये झालेली आहेत. मात्र भगवंत मिळायला तयार नाही. अत्यंत दुःख त्यांच्या जीवनामध्ये होईलेलं आहे. डोळ्यावाट घळघळ आसुरूच्या धारा येलेल्या आहेत. परत संसारामध्ये बी येता येत नाही. इकडं परमार्थामध्ये भगवंत हे मिळत नाही. काय करावं अशी, कारण त्यांच्या मनाची चलबिचल झालेली आहे. त्यांच्या मनामध्ये आता भगवंत प्राप्तीशिवाय काही पर्याय नाही, असा त्यांच्या मनाचा दृढ निश्चय झालेला आहे. निश्चय झाल्यानंतर त्यांनी भामगिरी डोंगरावर गेलेले आहेत. एक कोपरा त्यांच्या जीवनामध्ये बघितला. तिथं बेल फूल घालून एक आसन मांडलेलं आहे. त्या आसनावर महाराज त्यांच्या जीवनामध्ये बसलेले आहेत आणि त्या भगवंताचं त्यांच्या जीवनामध्ये ध्यान आरंभलेलं आहे. असं ध्यान आरंभल्यानंतर त्यांचा निश्चय झाला की आता बसला तर उठायचंच नाही. उठायचं नाही तर प्राण त्याग झाला तरी उठायचंच नाही, असा दृढ निश्चय त्यांच्या जीवनामध्ये करून ते आसनावर बसलेले आहेत. ध्यान भगवंताचा आरंभलेलं आहे. आता 13 दिवस झाले तर अन्न नाही, पाणी नाही, काही नाही, अशी त्यांची अवस्था आहे. म्हणून महाराज म्हणतात, 13 दिवस झाले निश्चय करिता, न पावसी अनंता माये बापा. आता 13 दिवस झाले. 13 दिवसामध्ये भगवंतानं महाराजाची परीक्षा घ्यायचं ठरवलेलं आहे. आता महाराजाची परीक्षा घ्यायची म्हणल्यानंतर भगवंतानं काय केलं, सर्पाला धाडलं. सर्प चावायलेला आहे. आता सर्प चावायलेला आहे तरी महाराजाचा आता निश्चय आहे, तरी महाराज त्यांच्या जीवनामध्ये डळमळायला तयार नाहीत. विंचू चावायलेला आहे. पहिल्या सुरू विंचाला धाडलं, विंचू चावला. आता किती वेदना अंगामध्ये होत असतील, पण ते महाराज डळमळायला तयार नाहीत. ते ध्यानामधून, भगवंताच्या ध्यानामधून बाहेर निघायला तयार नाहीत. ते भगवंताशीच बोलायलेले आहेत. पुन्हा सर्प आला. सर्पही त्यांच्या जीवनामध्ये चावलेला आहे. ते विष त्यांच्या अंगामध्ये गेलेलं आहे, तरी त्यांनी निर्वाण, मरणाचं त्यांच्या जीवनामध्ये ठरविलं आहे. तुगा म्हणे आता मांडिले निर्वाण, प्राण हा सांडीन तुझवरी. शेवटच्या चरणामध्ये म्हणतात निर्वाण, म्हणजे आता प्राण त्याग करण्याचं त्यांच्या जीवनामध्ये ठरविलेलं आहे. मग वाघाला पाठवलं. वाघही त्यांच्या जीवनामध्ये अंगाची लचके गेलेला आहे. पण महाराज त्यांच्या जीवनामध्ये डळमळ व्हायला तयार नाहीत. अशाही परिस्थितीमध्ये भगवंताला अनंता मायबापा म्हणून त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं ध्यान चालू आहे. असं अभंगाच्या पहिल्या चरणाचा भावार्थ होतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, पाषाणाची खोळ घेऊन बैसलासी, काय हर्षिकेसी झाले तुझ. आता महाराजाला दुःख तर होऊ राहिलेलं आहे. महाराज म्हणतात, आता 13 दिवस झालं मी तुझं ध्यान आरंभलेलं आहे. तुझं
सतत आता तुझ्याशिवाय माझ्या जीवनामध्ये काही दिसत नाही, या देहाबद्दलचं ममत्व माझ्या मनामध्ये राहिलेलं नाही. देह राहो अथवा जावो, पांडुरंगी दृढ भावो, या भावाने महाराजाने त्यांच्या जीवनामध्ये ध्यान आरंभलेलं आहे. मात्र भगवंत भेटत नाही ही खंत असल्यामुळं महाराज भगवंताला म्हणतात, काय तू त्या दगडाची खोड करून तुझ्या जीवनामध्ये तू पांघरून बसला आहेस का? आता आपल्या जीवनामध्ये जर दगडाची खोड पांघरून बसलेला मनुष्य ते ऐकूच येणार नाही त्याच्या जीवनामध्ये, त्याला किंवा त्याला ऐकायचंच नाही असं त्याचा अर्थ होतो. महाराज चिडून बोलतात. महाराज म्हणतात, भगवंता तू काय दगडाची खोड पांघरून बसला आहेस का? हर्षिकेशा तुला काय झालं? तुला काय झालं? कारण तुझ्या जीवनामध्ये तू भगवंत आहेस, या जगाचा मालक आहेत आणि तू एवढा दयाळू आहेस, एवढा दयाळू आहेस असं मी संताच्या मुखावाट ऐकलेलं आहे. मग माझी करुणा, माझी दया तुझ्यापर्यंत पोहोचत नाही का? माझी भक्ती किंवा माझं जे मागणी आहे ते तुझ्यापर्यंत पोहोचत नाही का? अशी विनवणी महाराज भगवंताच्या पशी करीत आहेत. पण भगवंत त्यांची मागणी ऐकायला तयार नाही. तो कठोर अशी महाराजाची त्यांच्या जीवनामध्ये परीक्षा घेत आहे आणि महाराज त्या परीक्षेमध्ये अधिक उत्तीर्ण होलेले आहेत. जसं भगवंत परीक्षा गेलेला आहे तसं महाराजाचा निश्चय हा दृढ त्यांच्या जीवनामध्ये झालेला आहे. मला ह्याच्यामधून एक सांगायचं आहे, या जगामध्ये असा दृढ निश्चय करणारे लोक किती आहेत? 1% तरी आहेत का? आमच्यासारखे सांगणारे सुद्धा त्यांचा निश्चय दृढ नाही. त्यांच्या देहावर ममत्व एवढं आहे. मला एक उदाहरण देतो मी, सत्य उदाहरण आहे. कारण एक माणूस मेलेला आहे, आमच्या अध्यात्मामधलाच तो वारकरी होता, तो मेलेला आहे आणि तिथं सर्व महाराज लोक आलेले आहेत. एकही महाराज त्या भजनाला बसलेला नाही. मला खंत वाटली. कारण का बसले नाहीत? कारण त्यांचे कपडे मळतात, पांढरे शुभ्र कपडे घातलेले आहेत. ज्यावेळेस त्यांचं प्रेत निघालं, म्हणजे हरिपाठ सुरू केला, हरिपाठ सुरू केल्यानंतर महाराज लोक मग त्या हरिपाठाला आले. गळ्यामध्ये टाळ घ्यायला तयार नाहीत, पांढरे शुभ्र कपडे आहेत अंगामध्ये. मी त्यांना म्हणालो टाळ घ्या, ते त्यांचे बगल बच्चे राहतातच. कारण ती म्हणालं, मी महाराजाला सारखं म्हणालो टाळ घ्या महाराज, असं करायला. ती बगल बच्चे जी पाळलेले राहतात ना, ती पिशव्या वागविणारे, ते तर लय करामती त्यांच्या जीवनामध्ये. तुम्हाला काय करायचं आहे? तुमचं काय बंद पडलं महाराजाला टाळ घ्या म्हणायला? आता महाराज टाळ घेणार नाही तर काय घेणार आहे महाराज? नुसता कीर्तन लोकाला ज्ञान सांगतो का त्याच्या जीवनामध्ये? पण माझं मी बी थोडं हट्टाला भेटलो, महाराज टाळच घ्या म्हणून त्याला सारखं म्हणालो. त्यावेळेस त्या महाराजानं माझ्या कानामध्ये सांगितलं की कपड्याला डाग पडतो. आता मला सांगायचं की आपण निघाला अंत्ययात्रेला, आपलीही एका दिवशी अशीच अंत्ययात्रा निघणार आहे. तो तर यंग 25-30 वर्षाचा मनुष्य कॅन्सरनं त्याच्या जीवनामध्ये वारलेला आहे. आणि ह्या महाराजाला तेवढं कळत नाही, एवढी अक्कल नाही की त्याच्या जीवनामध्ये त्याला लोक काय काय पदवी देतात, कुठल्या मठाचा मठाधीश म्हणतात. किती तुम्ही मूर्ख समाज, किती मूर्ख आहे असं मला माझ्या जीवनामध्ये खंत वाटते. मग आशाच्या मागं तुमच्या जीवनामध्ये लागल्यानंतर तुम्हाला कधी देव मिळेल? कोणत्या जन्मामध्ये तुम्हाला देव मिळेल? काय माझी तुमची दुश्मनी नाही, त्या महाराजाची काही दुश्मनी नाही. तुम्ही माझं वाटोळं केलं नाही, मी तुमचं वाटोळं केलं नाही. पण हे सत्य बोलणं हे अद्याप गरजेचं आहे, म्हणून माफी मागून बोलतो. अशा महाराजाच्या जीवनामध्ये तुमच्या मागं फिरला, तुमचं आयुष्याचं मोल तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कळायला तयार नाही. मग त्याला तर काय, त्याच्या जीवनामध्ये त्यानं तर शेवटी धंदा काढलेला आहे, त्याला पैशाची गरज आहे आणि तुम्ही त्याला मग पैसे देणार आहात. त्याच्यानं तुमचा फायदा होणार नाही, त्याचा तर फायदा होणार नाही. तो काय, कारण सांसारिक आयुष्य त्याच्या जीवनामध्ये जसं सुख समाधान ऐश्वर्य भोगतो, सांसारिक भोगतो, व्यापारी भोगतो, नोकरदार भोगतो, राजकारणी भोगतो, तसाच महाराज त्याच्या जीवनामध्ये भोगतो. ह्याच्याशिवाय त्याच्या जीवनामध्ये काय फरक पडणार आहे असं महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुझवरी आता प्राण मी त्याजीन, हात्या मी घालीन पांडुरंगा,
आता महाराज एवढे चिडलेले आहेत. महाराज सांगतात मी आता काय करणार, तू जर मला भेटला नाहीस तर मी काय करील, माझा प्राणत्याग करील. आणि माझा प्राणत्याग केलेला माझं जी हत्या होईल, म्हणजे माझ्या जो मी प्राणत्याग केलेला माझ्या हत्येचं पाप तुझ्यावर घालीन, ते पाप तुला लागल, असं महाराज त्या भगवंताशी त्यांच्या जीवनामध्ये बिनधास्त बोलत आहे. ह्याला म्हणतात भक्ती, याला म्हणतात भक्तीची ताकद. अशी ताकद आपल्या जीवनामध्ये लागते. कारण भगवंतही त्याच्या जीवनामध्ये सर्प धाडून विंचू चावून गेला, सर्प चावून गेला, वाघ चावून गेला, तरी महाराज त्यांच्या जीवनामध्ये डगमगायला तयार नाहीत. तसेच महाराज त्यांच्या जीवनामध्ये ते भगवंताला बोलत आहेत. तेही अधिक म्हणतात की माझ्या हत्येचं पाप तुझ्यावर घातल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा कारण भगवंताच्या भक्ताची हत्या जर भगवंत प्राप्तीसाठी त्याच्या जीवनामध्ये जर झाली असेल तर त्याचं पातक नाही. त्या भगवंताला या जगामध्ये मानणार आहे कोण, मग त्याची भक्ती या जगामध्ये करणार आहे कोण? कुणीच या जगामध्ये त्या भगवंताची भक्ती करणार नाही. हा सिद्धांत महाराज या 3ऱ्या चरणामधून सांगतात. 4थ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, फार बिटाबाई धरिली तुझी आस, करीन जीवा नाश पांडुरंगा. कारण महाराज म्हणतात मी तुझी एवढी आशा धरली होती भगवंता. अरे 13 दिवस झालेले आहेत, अन्न नाही, पाणी नाही, एवढी परीक्षा घेलेला आहे, विंचू चावलेला आहे, सर्प चावलेला आहे, वाघलचके घेलेले आहे. आता देहाचं ममत्व माझ्या जीवनामध्ये राहिलेलं नाही. देह राहावं अथवा जावं पांडुरंगी दृढ भाव, ही माझी दृढ निश्चय, दृढ भाव माझ्या जीवनामध्ये झालेला आहे. म्हणून आता फार विटाबाई धरिली तुझी आस, करीन जीवा नाश पांडुरंगा. आता माझ्या जीवनामध्ये या देहाचा नाश झाला काय, हा देह राहिला काय, न राहिला काय, हे मला आता त्याची गरज माझ्या जीवनामध्ये राहिलेलं नाही. आणि माझ्या देहाचा नाश झालेला हे तुझ्याच नावानं खापर या जगामध्ये फोडल्याशिवाय मी माझ्या जीवनामध्ये राहणार नाही, असं महाराजाशी महाराज देवाशी त्यांच्या जीवनामध्ये भांडतही आहेत. असं अभंगाच्या 4थ्या चरणाचा भावार्थ होता. अभंगाच्या 5व्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे आता मांडिले निर्वाण, प्राण हा सांडीन तुझवरी. आता तर चक सांगतात मी आता निर्वाण मांडलेला आहे. आता क्रोधामध्ये येऊन महाराज त्यांच्या जीवनामध्ये बोलत आहेत. 14 दिवस होऊन गेलेले आहेत, आता 15वा दिवस निघणार आहे. म्हणून महाराज म्हणतात आता निर्वाण म्हणजे आता हा देह त्याग करायचा आणि आपल्याला जी गती मिळेल ते काय पुढे होईल त्याचा विचार आपला करायचा नाही. भगवंताला भेट द्यायची असेल तो देईल, त्याला द्यायची नसेल तो न देईल. आता कारण त्यांच्या जीवनामध्ये 14 दिवस झाले, 15वा दिवस निघणार आहे. कारण अन्न नाही, पाणी नाही, अंगामध्ये शक्ती राहिलेली नाही अंगाला. कारण सर्प, विंचू, व्याघ्रानं हे पार शरीर काळवंड काळं भोर शरीर पडलेलं आहे त्या विषानं येते. म्हणून महाराज म्हणतात आता त्यांना प्राण म्हणजे अवसान कसलंच महाराजाच्या जीवनामध्ये राहिलेलं नाही. आणि ते त्यांच्या निश्चयामधून ते बाहेर निघायला तयार नाहीत. त्यावेळेस 15व्या दिवशी काय झालं, 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार, भामगिरी पाटारे वस्ती जाण केली, वृत्ती स्थिरावली परब्रह्मी, वृत्ती स्थिरावली परब्रह्मी, निर्वाण जाणून आसन घातले, सर्प विंचू व्याघ्रांगासी झोंबले, पिडूजे लागले सकळीक, पिडूजे लागले सकळीक, पिडूजे लागले सकळीक. कारण 15 दिवसाला त्या भगवंताची त्यांच्या जीवनामध्ये प्राप्ती झालेली आहे.
महाराज आता समाधी अवस्थेमधून त्या भगवंतामध्ये त्यांच्या जीवनामध्ये लीन झालेले आहेत. असं आपल्या जीवनामध्ये दृढ निश्चय लागतो. अशी आपल्या जीवनामध्ये भक्ती करावी लागते. म्हणून आपली जी भक्ती आहे ती भक्ती कशी आहे हे आत्मपरीक्षण आपल्या जीवनामध्ये करावं. कारण मी कालच ज्या अभंगावर निरूपण मांडलेलं आहे, मोलाचे आयुष्य वेचून या जाये, पूर्व पुण्य होय लाभ याचा. कारण आपल्या जीवनामध्ये हे आयुष्य म्हणजे आपल्याला हा जो नरदेह मिळालेला आहे अत्यंत मौल्यवान आहे. कारण तो परत मिळेल किंवा न मिळेल असं काही सांगता येत नाही. म्हणून आपल्या ह्या देहाचं मोल आपल्या जीवनामध्ये कळालं पाहिजे आणि त्याचा लाभ प्रत्येक क्षणाचा प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये तो लाभ घेता आला पाहिजे. लाभ का आहे? आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती करणे हाच लाभ आहे. या संसारामध्ये गाडी घोडी बंगला पोरासाठी कमविणे, आमच्यासारखा महाराज मठं बांधणे, शिष्य गोळा करणे हा लाभ नाही. ह्याच्यासाठी तू तुझ्या जीवनामध्ये आलेला नाहीस. तुझ्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती करून घेणे आणि त्या कारण जन्म मरणाच्या बंधनामधून मुक्त होणे याच्यासाठीच प्रत्येक जीव या संसारामध्ये आलेला आहे आणि त्याचं ते आद्य कर्तव्य आहे. असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं निरूपण सद्गुरू चिन्मयानंद स्वामी तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला पुंडले गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.